मात्र राज्य निवडणूक आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आलेत ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या. कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जावर? हे ढोंग आहे सगळं. अहवाल कसला मागताय? आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे. निवडणूक आयोगापर्यंत हे पैसे गेलेत का? हे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे. मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या. सर, पण ज्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते, कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याचा काही तुमच्याकडे दबाव आहे आणि पैशाचा वापर आहे. मी म्हटलं किंवा नेत्यांना कुठेतरी कमी पडले का आपल्या उमेदवारांना सांभाळण्यामध्ये? राऊत साहेब, एक विषय असा आहे की अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोर आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्या पक्षात जे अजूनही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? बघा, ज्यांनी पक्षादेश डावलून उमेदवारी ठेवलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जी पद्धत आहे की त्यांना पक्षातून दूर केलं जातं. सगळ्यात जास्त जी आणि पक्षातून त्यांची हकलपट्टी केली जाईल उद्धव साहेबांच्या आदेशाने. सगळ्यात जास्त जी बंडखोरी झाली ती स्वतः आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत झाली. प्रत्येक एक वॉर्ड असेल, 96 असेल, 193, 97 मध्ये अपक्ष असतील, त्यांनी उमेदवारी केली आहे. काय सांगले असेल? तर आदित्य ठाकरेंना कुठेतरी बंड शमवण्यात नाही, आम्ही प्रयत्न आम्ही केले, अजूनही प्रयत्न चालू राहतील शेवटपर्यंत. आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा काल दिवसभर प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे, बघू. आपण मत व्यक्त केलं की दोन्ही पवारांच्या पक्षांनी विलिनीकरण झालं पाहिजे. मी असं मत नाही व्यक्त केलं. तुम्ही मला प्रश्न विचारला. अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यांचा मार्ग बदललेला दिसतो, हे माझं म्हणणं आहे. हा जर मार्ग बदललेला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी. प्रश्न असा की दोन्ही पवारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, तर त्याच अनुषंगी भाजप विरोधासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी पण विलिनीकरण झालं पाहिजे. अजित पवार आणि शरद पवार यांचा विषय वेगळा आहे. अजित पवारांचा पक्ष अमित शहांचा पक्ष. त्यांनी पक्षामध्ये फूट पाडून ते वेगळे झाले सत्तेसाठी. आपण पत्रकार आहात, आपण मला प्रश्न विचारलेला आहे. सन्माननीय राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते राजकारणात आले. त्यांनी पक्ष पळवला नाही किंवा चोरला नाही, हे आपण समजून घ्या. महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी मुलाखत ठाकरेंची संयुक्त आणि पहिली मुलाखत तुम्ही घेत आहात. त्याचा काय तपशील आहे? कधी तुम्ही घेत आहात? कधी ही प्रचाराच्या पुढच्या टप्प्याची सध्या तुमच्याबरोबर कोण असणार आहे? सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये संयुक्तचा जमाना आहे. संयुक्त वचननामा, संयुक्त बैठका, संयुक्त प्रेझेंटेशन, संयुक्त सभा, हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्या खूप मुलाखती घेतल्या. या वेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको? आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिली आहे. मुलाखत घ्यायला आता जर दोन नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकार पण संयुक्त पाहिजे. त्याच्यामुळे मुलाखतीला या वेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, प्रसिद्ध महेश मांजरेकर आणि मी ही संयुक्त मुलाखत घेऊ. आता मांजरेकर का? त्यांनी सुरुवात केली एका मुलाखतीतून, एक प्रश्न विचारला आणि त्यातून राजसाहेबांनी जे उत्तर दिलं त्यातून ही संपूर्ण संयुक्त ही प्रक्रिया सुरू झाली. एकत्र येणं, चर्चा करणं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मांजरेकर सुद्धा मुलाखतीला असावे, म्हणजे मुलाखत अधिक रंगतदार, रंजतदार होईल.